नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. कशा आहात सगळ्याजणी? आज म्हटलं कामं तर चालूच असतात, पण तुमच्या प्रश्नांना उत्तरं देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही विचारलेले प्रश्न इतके रिलेटेड आहेत ना, की मला वाटलं हे तर माझ्याही बाबतीत घडतं. चला तर मग, आज एकदम मोकळेपणाने बोलूया. स्वयंपाकात खूप वेळ जातो, तो वाचवण्यासाठी तुमच्या काही खास टिप्स आहेत का? बघा, खरं सांगू का? स्वयंपाकाचा वेळ हा किचनमध्ये नाही तर किचनच्या बाहेर वाचतो. म्हणजे काय? तर आपलं प्लॅनिंग. मी रात्रीच ठरवते की उद्या काय करायचंय. आलं लसूण पेस्ट आणि खोबऱ्याचं वाटण मी नेहमी डब्यात भरून ठेवते. फोडणीचा डबा समोर असला आणि वाटण तयार असलं की अर्ध्या तासाचं काम 10 मिनिटांत होतं. ट्राय करून बघा. 2. कामे करताना खूप कंटाळा येतो. उत्साह कसा टिकवायचा? अगं बाई, कंटाळा तर मलाही येतो. कधी कधी वाटतं आज काहीच नको करायला. अशा वेळी मी काय करते? माझं आवडतं गाणं किंवा एखादा पॉडकास्ट लावते आणि कामाला लागते. शरीराची हालचाल झाली की उत्साह आपोआप येतो. आणि हो, कामं संपल्यावर स्वतःला वाफाळलेला चहा किंवा कॉफीचं बक्षीस द्या. बघा, कामं कशी पटापट होतात. 3. ताई, पाहुणे अचानक येणार असतील तर गोंधळ उडतो. अशावेळी घर झटपट कसं आवरायचं? हसत, हा तर आपल्या सगळ्यांचा पॅनिक मोड असतो. अशावेळी सगळ्यात आधी हॉल आवरायचा. सोफ्यावरच्या उशा नीट करा, पसारा एका टोपलीत भरा आणि सरळ बेडरूममध्ये लपवा. घरात एक छान सुगंधी अगरबत्ती लावा. घर सुगंधित असलं की निम्मं काम तिथेच होतं. पाहुण्यांना वाटतं सगळं कसं आवरलेलं आहे. 4. मुलांचा डबा आरोग्यदायी आणि चविष्ट कसा बनवायचा? मुलांना रोज भाजी पोळी नको असते. मग मी काय करते? पराठ्याच्या पिठातच मेथीची पाने किंवा किसलेलं गाजर आणि पनीर घालते. त्याला छान मिक्स व्हेज पराठा म्हणायचं. दिसायला रंगीत दिसला की मुलं चवीने खातात. डब्यात थोडं सॅलड किंवा फळं द्यायला विसरू नका. 5. सणासुदीला घराची आवरसावर आणि स्वयंपाक दोन्ही कसं सांभाळायचं? बघा, सणाच्या दिवशी सगळं करायला गेलात तर दमछाक होणारच. मी काय करते? साफसफाई एक आठवडा आधीच थोडी थोडी सुरू करते. आणि मुख्य म्हणजे तळणाचे पदार्थ किंवा पुरणसारण 2 दिवस आधीच करून ठेवायचं. सणाच्या दिवशी फक्त देवपूजा आणि गोड स्वयंपाक बस, म्हणजे आपल्यालाही नटायला वेळ मिळतो. 6. घरातील कामात पतीची मदत कशी मिळवावी? हे बघा, त्यांना कधीच म्हणू नका की हे काम करा. त्याऐवजी म्हणा, अहो मला तुमची थोडी मदत हवी होती. तुम्ही हे केलं तर माझं काम सोपं होईल. त्यांना साधी कामं द्या, वजा जसं कोथिंबीर निवडून देणं किंवा टेबल लावणं. आणि त्यांनी मदत केली की त्यांचं मनापासून कौतुक करा. मग बघा, पुढच्या वेळी ते स्वतःहून विचारतील. 7. किचनमधील झुरळे आणि मुंग्यांपासून सुटका कशी मिळवायची? किचनमध्ये झुरळं होतात कारण आपण रात्री ओटा ओला सोडतो. रात्री झोपताना ओटा पूर्ण कोरडा करा आणि कोपऱ्यात बोरिक पावडर टाका. मुंग्यांसाठी आपला घरगुती कापूर सर्वात उत्तम. मुंग्यांच्या वाटेवर कापूर चोळा, त्या पुन्हा फिरकणार पण नाहीत. 8. त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती फेसपॅक कोणता? अगं, पार्लरला कशाला जायचं? आपल्या स्वयंपाकघरात सगळं आहे. 1 चमचा बेसन, थोडं दही आणि चिमूटभर हळद. हे मिश्रण चेहऱ्याला लावा, वाळेपर्यंत ठेवा आणि मग साध्या पाण्याने धुवा. चेहरा कसा छान मऊ आणि उजळ होतो. मी स्वतः हेच करते. 9. स्वयंपाकात तेलाचा वापर कमी कसा करावा? आजकाल हेल्थ महत्त्वाची आहे. मी काय करते? तेलाची बाटली न वापरता चमच्याने तेल मोजून टाकते. आणि शक्यतो नॉनस्टिक कढई वापरा, त्यात तेल अगदी कमी लागतं. भाजीला छान वाफ काढा, म्हणजे कमी तेलातही ती छान शिजते. 10. रोज सकाळी उठल्यावर आज काय भाजी करायची हा मोठा ताण असतो. यावर काही उपाय सांगा. हा तर माझ्या डोक्यालाही शॉट असतो. हसत, म्हणूनच मी आता एक वीकली चार्ट बनवलाय. फ्रीजवर लिहूनच ठेवलंय, वजा सोमवारी पालेभाजी, मंगळवारी कडधान्य. विचार करण्यात जो अर्धा तास जातो ना, तो आता वाचतो. तुम्ही पण हा प्लॅन नक्की करा. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. जर अजूनही तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्यांना उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.